आता ठाण्यात देखील लवकरच आता मेट्रो धावणार आहे। उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा यांच्या उपस्थित गायमुख या ठिकाणून ट्रायल रन होणार आहे। आपण सध्या गायमुख या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी मेट्रोचं जंक्शन आहे, स्टेशन आहेत आणि याच ठिकाणी 5-5 असे 2 मेट्रोचे डबे या ठिकाणी वरती ठेवण्यात आलेले आहेत। पाहायला गेलं तर गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात युद्ध पातळीवरती या ठिकाणी मेट्रोचं काम सुरू आहे आणि याच गायमुख ते कॅडबरीपर्यंत असे 10 स्टेशन असणार आहेत। त्या 10 स्टेशनमध्ये देखील येणाऱ्या काळात लवकरच मेट्रो धावणार आहे। त्या अगोदर पाहायला गेलं तर गायमुख ते विजय गार्डन या 3.5 ते 4 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये उद्या ट्रायल रन असणार आहे आणि या ट्रायल रनच्या नंतर पूर्णतः जे मार्गी लागण्याचं काम जे आहे ते मेट्रोचं होणार आहे, MMRD कडनं करण्यात येणार आहे। गायमुख ते कॅडबरी या ठिकाणी असे 10 स्थानक असणार आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पाहायला गेलं तर गांधीनगर असणार आहे। गांधीनगर नंतर पुढे जे आहे ते वडाळा अशा प्रकारचं काम जे होणार आहे। गायमुख ते वडाळा ही मोठी मेट्रो धावणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात घोडबंदरकरांचा जो वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे तो सुटणार आहे, नोकरदारांना कामावरती पोहोचता येणार आहे। मात्र पाहिलं तर 2025चा जो टप्पा जो आहे तो सध्या तरी या गायमुख ते कॅडबरीपर्यंत असणार आहे। त्यामुळे पुढचा जो टप्पा आहे 2026चा तो कॅडबरीच्या नंतर गांधीनगर आणि त्यानंतर 2027चा टप्पा आहे तो वडाळापर्यंत असणार आहे। त्यामुळे एकूण 32 स्थानकं आहेत आणि याच 32 स्थानकामध्ये ठाण्यामध्ये 2025च्या टप्प्यामध्ये येणाऱ्या काळात पूर्णतः काम करून या ठिकाणी 10 स्टेशन म्हणजे कॅडबरी पासून ते गायमुख पर्यंत जे स्टेशन आहेत 10 स्टेशन त्या ठिकाणी लोकांना प्रवास करता येणार आहे। त्या मात्र उद्यासाठी हे ट्रायल रन असणार आहे। पूर्णतः जयतयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पाहिलं तर वरती मेट्रो आणि खाली हा घोडबंदर अहमदाबादला जाणारा मार्ग आहे, वसईला जाणारा महामार्ग आहे। त्यामुळे नक्कीच नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना घोडबंदर आणि ठाणेकरांना करावा लागतो, कामावरती जायला लागतं। त्यामुळे कुठेतरी आता या पट्ट्यातलं काम लवकरात लवकर 2025च्या टप्प्यामध्ये होणार। त्यानंतर 2026 आणि 2027पर्यंत पूर्णतः गायमुख ते वडाळा असं काम पूर्ण तत्वावरती मार्गी लागणार आहे। मात्र सध्या तरी या ठिकाणच्या ज्या मोठ्या या ठिकाणी जिन्या आहेत, शिड्या आहेत त्या स्टेशन बनवण्यात आलेलं आहे आणि मोठे खांब या ठिकाणी आता रोड मोठं मेट्रो या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। पाहू शकतो वरती मोठ्या प्रमाणात डबे मेट्रोचे आलेले। उद्या हे ट्रायल रन असणार आहे आणि याच ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थित हे ट्रायल रन असणार आहे। पूर्ण MMRDची टीम असणार आहे, या ठिकाणी अधिकारी देखील असणार आहे। त्यामुळे उद्याची ट्रायल रनच्या नंतर पुन्हा आता कॅडबरी ते गायमुखचा हा टप्पा येणाऱ्या काळात कशाप्रकारे पूर्ण होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।